ना और कैश काउंट को लेकर आप क्या कहेंगे? संजय सिरसाट का एक वीडियो तेजी से वायरल हो रहा है, उनके बेडरूम का वीडियो बताया जा रहा है। देखो, संजय सिरसाट ने अपना स्टेटमेंट किया है कि मैं अपने घर पे हूँ, मेरा कुत्ता मेरे साथ है। और कोई घर पे अपने अगर रिलैक्स हो रहा होगा तो उसके व्यक्तिगत जीवन में हम लोगों ने जाना और कोई जा रहा है तो उनकी बात है, लेकिन मुझे नहीं लगता कि हम किसी के व्यक्तिगत जीवन में इस तरह की चर्चा करें। तो उसके लिए मैं उस पर कोई कमेंट नहीं करना चाहूँगा। लेकिन कैश उसी वीडियो में बैग के अंदर भारी मात्रा में कैश भी दिखाई दे रहा है, इसको लेकर के सवाल खड़े हो रहे हैं कि ऐसे में अब वो आखिरी कैश वो दिख रही है क्या है एक्चुअली, उसमें मैंने देखा है वो वीडियो। एक्चुअली क्या है, कौन सी कैश है, उनके पर्सनल क्या उनका क्या हिसाब है, तो आईटी डिपार्टमेंट या जिसने कोई आरोप लगाया वो जाके देख के लेके आए। अगर वो उसके पास काला धन होगा तो निकाल लेके लाना चाहिए और जमा करना चाहिए। गवर्नमेंट की पॉलिसी भी है उस पर कि काला धन जो बताएगा उसके ऊपर उसको कमीशन मिलेगा। तो मुझे नहीं लगता कि किसी के व्यक्तिगत जीवन में जाना, और इसलिए मैंने कहा कि ये कमेंट इसमें करने की कोई ज़रूरत नहीं है। ना आप भले व्यक्तिगत इसे कह रहे हैं, लेकिन पहले आईटी का नोटिस आना, उसके बाद फिर वीडियो का वायरल किया जाना, कहीं ना कहीं लगता है कि शिंदे के मंत्रियों को जो है महायुति में दबाने की कोशिश हो रही है। हमने तो शुरुआत में ही कहा कि ये सरकार में गैंगवार चल रहा है, एक में को दबाने की कोशिश पूरी तरह से चल रही है। ये तो हमारा पहला स्टेटमेंट है। तो इसमें हम लोगों को विधानसभा के कामकाज में भी वो सब पिक्चर क्लियर होता है। तो इसलिए इस गैंगवार के वजह से राज्य के जनता का नुकसान हो रहा है, ये तो स्पष्ट हो चुका है। और इसलिए महाराष्ट्र में किसान की ज़्यादा आत्महत्या भी होने का प्रमाण बढ़ गया है। बेरोजगार हो, व्यापारी हो या आम आदमी हो, उनको जीना हराम कर दिया ये सरकार ने। और जिसके हाथ में जितना मिले वो लूटने का काम ये सरकार कर रही है। तो ये तो स्पष्ट हो चुका है, और ये गैंगवार जो चल रहा है ये स्पष्ट हो गया है। नाना, मल्लिकार्जुन खड़गे जी ने कहा है कि महाराष्ट्र में चोरों की सरकार है, इन्होंने चोरी की है, 85 लाख वोट चोरी करके बीजेपी गवर्नमेंट में आई है। बिल्कुल, हमारा आरोप हमेशा रहेगा। हमारे राष्ट्रीय अध्यक्ष जी ने कहा, बात सच है। पहले दिन हमने जो आरोप लगाया था, जिस दिन काउंटिंग हुई थी, ये 78 लाख वोट ये जो 5 बजे के बाद हुए हैं, वो कौन से बूथ पे हुए हैं, वो हमको उसके फुटेजेज चाहिए। चुनाव आयोग क्यों छुपा रहा है? केंद्र सरकार ने तुरंत उसका नियम बदल देने का काम किया है। तो इसका मतलब है कि ये सरकार डाका डाल के आई है, ये तो बात स्पष्ट हो चुकी है। और इसलिए खड़गे जी ने जो बात कही है उसका हम समर्थन ही करेंगे। नाना भाऊ, मंगळवारी रात्री आकाशवाणी कॅन्टीनमध्ये जी ती हाणामारी झाली आणि त्याच्यानंतर आज शुक्रवारी गुन्हा नाही पण एनसीची नोंद जी आहे, तक्रार जी आहे ती पोलिसांनी दाखल करून घेतली आहे। कसं बघतात या सगळ्या घटनेकडे? इतर प्रकरणामध्ये पोलीस तत्परता दाखवतात, संजय गायकवाडांच्या प्रकरणात एवढी स्थिती काय? बघा, सत्ता पक्षाचा आमदार आहे, एका सामान्य माणसाला, एका कॅन्टीनमध्ये नोकरी करणाऱ्या कर्मचाऱ्याला ज्या पद्धतीनं मारझोड केलेली आहे, त्या प्रकरणामध्ये तातडीनं कारवाई व्हायला पाहिजे होती, त्यांच्यावर गुन्हे दाखल व्हायला पाहिजे होते। पण त्या कॅन्टीनवाल्यावर कारवाई झाली, पण आमदारावर कारवाई झाली नाही, कारण की तो सत्ता पक्षाचा आमदार आहे। म्हणजे हे जे सरकार आहे, दीन दुबळ्याला मारणारं सरकार आहे, दीन दुबळ्यावर अत्याचार करणारं सरकार आहे। गोरगरीब हा यांच्या डिक्शनरीमधला शब्द राहिलेला नाही। सत्तेचा माज आणून लोकांची तिजोरी लुटणारं सरकार या महाराष्ट्रामध्ये बसलेलं आहे।
आणि त्याचाच परिणाम आपण पाहतोय की आमदार निवासच्या कॅन्टीनमध्ये जे मारपीट आमदारांनी केली सत्ता पक्षाच्या, त्याच्यावर कारवाई करण्यामध्ये दिरंगाई करण्यात आली आणि आता जो आज गुन्हा दाखल केला तो त्याच्यावर गुन्हा दाखल नाही केला, त्याच्यामध्ये तात्पुरतीचा थातुरमुतवर एक आम्ही गुन्हा दाखल केलेला आहे हे दाखवण्यासाठी हा एक प्रयत्न हे सरकार करते आहे. बघा, काल मुख्यमंत्र्यांनी जे सांगितलेलं आहे त्याचं समाधान आम्हाला झालेलं नाही, त्याचं समाधान आम्हाला झालं नाही. महाराष्ट्रामध्ये UAPA कायदा आहे, मोकोकाचा कायदा आहे. या सगळ्या कायद्याच्या अंतर्गत शहरी नक्षलवादालाही आपल्याला आटोक्यात आणता आलं असतं, पण जनसुरक्षा कायदा आणून सरकार काय साध्य करू इच्छिते? आजही पत्रकारांच्या मनात, अनेक संघटनेच्या मनात, मग विद्यार्थी संघटना असतील, शेतकरी संघटना असतील, अशा अनेक संघटना आहेत, त्या संघटनेच्या मनामध्ये राग आहे आणि सरकारने हा कायदा कशासाठी आणलेला आहे? आता कायदा पारित केलेला आहे सरकारने बहुमताच्या आधारावर, पण या कायद्याचा दुरुपयोग होता कामा नये ही भूमिका आम्ही विधानसभेत मांडलेली आहे. सरकारने आणि राज्याच्या मुख्यमंत्र्यांनी त्या पद्धतीचं आश्वासन केलेलं आहे, पण कायद्याचा दुरुपयोग करण्याचा प्रयत्न झाला तर याचा उद्रेक झाल्याशिवाय राहणार नाही. सिद्धेच्या शिवसेनेचे मंत्री संजय शिरसाट यांचा एक व्हिडिओ जो आहे तो व्हायरल झालेला आहे. त्याच्यात ते बेडवर बसलेत आणि पैसा भरून बॅग असं त्या व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करतात. ते त्याच्या घरचा व्हिडिओ आहे असं ते सांगतात हे संजय शिरसाट. त्यामुळे आता कोणी आपल्या घरच्या व्यक्तिगत जीवनामध्ये कोणाच्या डोकावून बघणं हे काय आमचं काम नाही आहे. त्यामुळे ज्यांनी कोणी आरोप लावलेत त्यांनी काय काय त्यांचे जो पुरावे आहेत त्यांनी इन्कम टॅक्स व्यवस्थेकडे जावं, अजून कोणाकडे जावं त्यांनी जावं, पण कोणाच्या व्यक्तिगत जीवनामध्ये जावं असं आमचं काम नाही आणि त्याच्यामुळे मी काही कुठलाही याच्यावर कॉमेंट करणार नाही. संदीपान भुमरे हे शिंदेच्या शिवसेनेचे खासदार आहेत. त्यांच्या घरात 2 दारूच्या दुकानाचे परवाने देण्यात आले आणि त्याच्यानंतर आता कोर्टाने त्याच्यावर ठपका ठेवलेला आहे. संदीपान भुमरेंनी तर दारूचं मोठ्या प्रमाणात अभियान सुरू केलेलं आहे. अनेक 2च नाही अनेक परवाने त्यांनी घेतलेले आहेत असं आम्हाला माहिती आहे. पण या सरकारमध्ये आता तर असं झालं की काही लोकांनी तर त्यांचा व्यवसाय नव्हता त्यांनी पण व्यवसाय चालू केलेला आहे. त्यामुळे आणि सरकार आता दारूचं एक नवीन धोरण आणते असं आम्हाला काहीतरी ऐकायला मिळते आहे. त्याच्यामध्ये दारूची दुकानं आता महाराष्ट्रात वाढवायची अशा पद्धतीचं एक धोरण हे सरकार आणायला निघालेलं आहे. म्हणजे दारूयुक्त महाराष्ट्र असं या सरकारचं धोरण राहणार आहे. आणि त्याच्यामुळे संदीपान भुमरेच नाही तर अनेक सरकारमधले नेते या दारू व्यवस्थेमध्ये पुढच्या काळात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मल्लिकार्जुन खरगे यांनी म्हटलंय की 87 लाख मतदानाची जी ती चोरी या महाराष्ट्र सरकारने केली आणि त्याच्यानंतर ते सरकार अस्तित्वात आले. बरोबर म्हणालेत मल्लिकार्जुन खरगे साहेब आमचे राष्ट्रीय अध्यक्ष. निवडणूक आयोगाने आम्ही सुरुवातीला ही माहिती त्यांच्याकडून मागितली. 5 वाजताच्या नंतरचे झालेलं जे मतदान आहे त्या मतदानामध्ये कोणत्या बूथवर किती मतदान झालं त्याचे फुटेजेस आम्हाला पाहिजेत, पण निवडणूक आयोगाने ते आम्हाला दाखवले नाही. आणि केंद्र सरकारने कायदा बदलून एका 48 तासामध्ये त्या पद्धतीचा निवडणूक आयोगाच्या निर्णयाला मान्यता देऊन त्यांनी ही सगळी माहिती लपवलेली आहे. त्याच्यामुळे हे जे 87 लाख मतं जी झाली ती मतं आणि त्याच मतानं हे लोक निवडून आलेले आहेत. त्याच्यामुळे हे डाका टाकून निवडून आलेले आहेत, बैमानीने निवडून आलेले आहेत हे स्पष्ट होते आहे. आपण पाहतोय की आज सरकार निवडून आल्यानंतर महाराष्ट्राच्या जनतेमध्ये कुठलाही उत्सव नव्हता. आपण पाहिलं की परवा
मीरा भाईंदरमध्ये मराठी भाषिकांचं एक जनआंदोलन उभं झालं. राज्याचे मंत्री तिथं गेले, पण राज्याच्या मंत्र्याला त्या ठिकाणी हाकलून लावलं. म्हणजे सांगायचं तात्पर्य असं की हे जनतेचं सरकार नाही आणि त्याच्यामुळे लोकांमध्ये आजही या सरकारबद्दलचा राग आपल्याला पाहायला मिळते. आणि म्हणून मल्लिकार्जुन खरगे साहेबांनी जे बोललेले आहेत त्याच्यात सत्यता आहे. लास्ट एंटी कन्वर्जन बिल लाने की प्लानिंग में है सरकार. चीफ मिनिस्टर ने भी आज कहा कि जो फोर्सफुल रिलीजन कन्वर्जन होता है उसकी कंप्लेंट्स मिलने के बाद अब सरकार इस प्लानिंग में है कि एंटी कन्वर्जन लॉ लाए. देखो, महाराष्ट्र में ये कानून है और ये कानून जो है वो आज भी है, वो पुल प्रूफ है और मजबूत कानून है. कोई अलग से कानून लाने की सरकार अगर ये कोशिश कर रही है तो ये गलत होगा. कोई भी किसी को भी जबरदस्ती धर्म परिवर्तन नहीं कर सकता. 2 मिनट बात करना था. जबरदस्ती धर्म परिवर्तन कोई कर रहा हो तो उसके ऊपर कार्रवाई होती है. कोई भी धर्म का आदमी हो, मुस्लिम हो, हिंदू हो, क्रिश्चियन हो, ईसाई हो, कोई भी हो, उनके ऊपर किसी को भी जबरदस्ती धर्म परिवर्तन कोई नहीं कर सकता. लेकिन स्वेच्छा से कोई जा रहा हो तो उसको रोक नहीं सकते. इस तरह का कानून है. हमारा संविधान भी यही कहता है. पर जिस तरह से किसी धर्म को टारगेट करने का काम ये जो सरकार बार बार कर रही है तो ये सरकार का काम नहीं है. सर्वधर्म समभाव की व्यवस्था हमारे संविधान में दी गई है और ये संविधान के आधार पर ये सरकार आई है और उसी संविधान को अपमानित करने का काम अगर ये सरकार कर रही है तो ये संविधान न मानने वाली सरकार महाराष्ट्र में आई है. यही यहाँ पर स्पष्ट होगा. थैंक यू. में जैन मंदिर का मामला हाई कोर्ट में गया था. हाई कोर्ट ने बीएमसी के फेवर में आदेश पारित किया है कि जैन मंदिर जो तोड़ा गया वो सही था और जो वार्ड ऑफिसर है उसको फिर से नियुक्त करने का आदेश दिया है. इसमें सर क्या कहना है? देखो, इसका डिटेल मेरे पास नहीं है. मेरे पास हो तो मैं उसमें पर बात करूँ.